नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय किंवा आजच्या आपल्या शाळेचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये माणसाच्या जीवनातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू, तरीही माणूस गर्व कशासाठी करतो या वाक्यात बरंच आयुष्याचं सार आहे. असाच अर्थ सांगणाऱ्या अवस्था म्हणजे शिशुअवस्था व वृद्धावस्था. आज रक्षाबंधनाच्या सणानिमित्त आमच्या गंगाई सपाटे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मोहम्मद शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली बालकाश्रम व वृद्धाश्रमात जाण्याचा योग आला. त्या ठिकाणी गेल्यानंतर खूप वाईट वाटले. अशी वेळ कोणावर येऊ नये आम्ही सर्वजण विद्यार्थ्यासोबत भेट दिली, जे की पुढच्या पिढीवर चांगले संस्कार हो आणि जगातील सर्वच अनाथाश्रम व वृद्धाश्रम बंद होत. चला मयुरी, चला मॅडम. देखिए यहाँ पर जाते दिवसभर बागेत बसल्यासारखं वाटत असेल. नाही, पण आयुष्याच्या सगळ्या अवस्था आहेत. बाल्य अवस्था, शिशु अवस्था, किशोर अवस्था आणि ही आहे युवा अवस्था. ही आहे नियोजन करून ठेवायचं. ही जवानाच्या वरची म्हणजे ही अवस्था आहे. ही आहे प्रौढावस्था. थोडी खालवत आलेली अवस्था ही प्रौढावस्था. की ह्याच्यामध्ये नाही, या प्रौढावस्थेमध्ये व्यक्ती हा एक स्थिर होतो सांसारिक दृष्ट्या. आणि पुढच्या त्यानंतरची पुढची अवस्था आहे वृद्धावस्था. केवढा छान लागलाय. ही आहे वृद्धावस्था. थोडं मागे येता, इकडे की थोडस. वृद्धावस्था ही आहे अतिवृद्धावस्था. की ह्या अवस्थेमध्ये लहानपण परत येतं, रिटर्न. लहानपण आणि ही अंतिम अवस्था, जे आपल्या आयुष्याचं अंतिम, आणि हे सत्य आहे. यानंतर आपण संपणार, हे स्वीकारलं पाहिजे आपण. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भेट द्यायला आलो आहे का वृद्धाश्रमामध्ये. तर त्याचं तुम्हाला मी लाईव्ह दर्शन या ठिकाणी दाखवत आहे. तर अतिशय सुंदर असं सोलापूरमध्ये सोरेगाव या ठिकाणी हे स्थित वृद्धाश्रम आहे. तुम्ही पाहू शकता की अतिशय एखाद्या सुंदर घरामध्ये वास्तव्यास असल्यासारखं हे आश्रम आहे. त्याचबरोबर इथं सुंदर असं शिवशंकराचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. पुढे इथं पाहू शकता ह्या जी मूर्त्या आहेत, या मूर्त्या आपल्याला खूप काही सांगून जातात. की आई वडील जे वृद्ध आहेत आणि वरती त्यांचा मुलगा आणि त्यांची सून आहे. पुढं यानी कि देखिए माँ बाप की जिंदगी औलाद के संघर्ष में ही
टूट जाती है। यहाँ पर देखिए उनका बेटा है, उनकी बहू है और जो वृद्ध माता पिता उनके पैरों के नीचे है। यानी कि माँ बाप की जगह आपके दिल में होनी चाहिए, वृद्धाश्रम में नहीं। बड़ा मानो पर उनके सामने नहीं जिसने तुम्हें बड़ा किया है। अपनी जुबान की तेजी उस माँ पर मत चलाओ जिसने तुम्हें बोलना सिखाया। बहुत सुंदर ऐसे सुवचन यहाँ पर है। देखिए यहाँ पर माँ का चित्र है और वह अपने छोटे बच्चों के साथ है। आगे है, इस दुनिया में बिना स्वार्थ के सिर्फ आपके माता पिता ही प्यार कर सकते हैं। और ये सुवचन बहुत ही सच है। देखिए यहाँ पर माताजी पिताजी और उनके बीच वो लड़का खेल रहा है। यहाँ पर है, माँ बाप का दिल जीत लो, कामयाब हो जाओगे, वरना सारी दुनिया जीत कर भी हार जाओगे। और देखिए यहाँ पर माँ की गोद में है वो छोटी बच्ची। और आगे है, अपनी संतान के भविष्य के लिए माँ बाप अपनी वर्तमान कुर्बान कर देता है। तो देखिए हम यहाँ पर आए हैं जहाँ पर बहुत अच्छा वातावरण है। भाजीपाला आहे सगळा हो। केळी आहे, फुलांची झाडं आहेत, सीताफळ, कोण होतं घरी, कोण नव्हतं? श्रावण बाळा तिकडं, तो का तिकडं साईडला एकदम कोपऱ्यामध्ये श्रावण बाळा आहे। श्रावण बाळ आणि मध्यभागी कोण आहे? विठोबा, भक्त कुंडलिक आहे बघा, भक्त कुंडलिक। तिकडे श्रावण बाळा आहे जो आई वडिलांना, म्हणजे अशीही इतिहासामध्ये उदाहरणं आहेत की आई वडिलांसाठी अख्खं जीवन मुलांनी त्यागले। तिथं आहे श्रावण बाळ, ज्यांना आई वडिलांना पूर्ण तीर्थ यात्रा करायची होती, तर तो त्या कावड मध्ये घेऊन तो आई वडिलांसाठी गेला। आणि मध्ये आहे भक्त कुंडलिक, जो स्वतः विठोबा भेटायला आला तरी सुद्धा तो आई वडील झोपेपर्यंत त्यांची सेवा करत राहिला। आणि ज्यावेळेस आई वडील झोपले त्यावेळेस तो बाहेर आला। स्वतः विठोबा म्हणला की मी देव तुला भेटायला आलोय, तरी भक्त कुंडलिक आई वडिलांच्या सेवेतून बाहेर आला नाही। आणि इथं आहे, इथं पण आहे इथं कमळ आहे बघा, कमळ आहे, कळी आहे तिथं। पाण्यात असते ना? श्री निंबार्क ब्रिजधाम आश्रम। लिंगा निंबार्क।
वृद्धाश्रम आहे आपल्या इथं, ज्यांचे मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत, तर इथं आपल्या आश्रममध्ये ॲडमिशन दिलं जातं. मग आश्रममध्ये 60च्या पुढं आपण ॲडमिशन घेतो सगळ्या वृद्धांची. तर इथं 2 टाईम जेवण, 2 टाईम चहा, राहण्याची सोय सगळं फ्री ऑफ आहे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर 1 रुपयाही आपण कुणाचं घेत नाही, ना गव्हर्नमेंटचं ना कुणाचं खाजगी अनुदान. सगळं कुठल्या साहेब रिमोटची कुठल्याची जे आहे ते सर्व खर्च चालवतात. बाकी आपल्या आश्रममध्ये दर रविवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात. हर संडे रविवारी 5 वाजता कार्यक्रम चालू करतो, 5 ते 7 कार्यक्रम होत असतात. मग 7ला कार्यक्रम संपला की जेवण वगैरे करून फ्री ऑफ पाठवलं जातं. त्याचे मोठे मोठे इकडे कार्यक्रम होत असतात. हे सगळं जे वाचतात तुम्ही सामूहिक व्हायचे पण ते शेटजी कुठल्या साहेब आहेत मोठे. बाकी तर सर सांगते तुम्हाला बाकीचं तिथे थोडक्यात ते आश्रमचं सांगितलं. एकच बांधली सरी काय मॅडम काय कर राखी बांध आयुष्यमान भव फर्स्ट क्लास यावं काय आयुष्यमान भव इतर राहिले पण बाळा एक तू ये तुला बांध ये ये
बस नशीब पाहिजे. हां ये बस. हो. हो नको. छान दिसतं का दाखवू सर दिसेल मागणं कारण दिसतं का बाकी स्तब्ध आहे. विचार म्हणतात हे पुन्हाच्यामध्ये त्यांना ती नातू वगैरे स्तब्ध म्हणजे काय माहिती नाही. दुःख आहे त्याच्या मनात. तेच या छोट्यांना बघून या सगळी नातवंड आपल्याला असतानाही आपल्याला आई मिळत नाही. कशातले असतं मला हे बाकीचे बोलून दाखवले नाही पण त्यांनी प्रकट केले. शांत स्तब्ध. काय सांगायला आली पटकन. टीचरांना थोडं मागे सर खरंच किती बघा मॅडम त्या मुलांसारखी दिसत होती होते ती सगळी माहिती
सगळ्यांनी त्यांनी फोटो घालून दिले प्रत्येकाला पाल्याचा प्रवास टीचरांना सटलं टीचर एक वैशिष्ट्य आहे की ते माती तुमची क्वालिटी वाढतात तिथं आपलं सगळं काम हे त्यांनी खर्च करतात सगळं क्वालिटी वाढते आपल्याला पैसे द्यायला येतात त्या मुलांना पैसे पैसे द्या खाऊ अरे हात खाली कर पासून शेवट म्हणजे मी रक्षाबंधनला कधीच नसते माझे झाले किती मोठा झाला रक्षाबंधन सगळ्यातून जातात पण मला सरांना बहिणी नव्हते 2 बहिणी भेटल्या सर वाय काय तुम्हाला बहिणी नव्हत्या आता सध्या इथं बाकी नव्हती आता 2 भेटल्या तिचं बोलायला अपेक्षित होतं टीचर कसल्या हां बरं तिकडं सटलं नाही ऑल ब्रँडेड सर मिक्स आहेत सगळे सगळे ऑल डाबर वेदनाथ केरळ साईडचे विशिष्टाचे जे ब्रँडेड सगळे गेले